जिल्ह्यातील मेळा बसस्थानकात दुर्दैवी घटना घडली. येथे बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने 3 जण चिरडले गेले आहेत. यात एकाचा दुःखद मृत्यू झाला आहे. या अपघातात इतर 2 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर बस चालकाला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या मेळा बसस्थानकात फ्लॅट क्रमांक 6च्या बाजूला एक चौकशी कक्ष आहे. या चौकशी कक्षाच्या आजूबाजूला बस येऊन उभ्या राहतात. येथे 6 डिसेंबरच्या रात्री ठरलेल्या वेळेत एक बस स्थानकात येऊन थांबत होती. मात्र याच वेळी बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस थेट चौकशी कक्षाला जाऊन धडकली. या दुर्घटनेत बसने एकूण 3 चिरडलं. यातील एकाचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त बस ही एक महाराष्ट्र परिवहन महामंडळाची इलेक्ट्रिक बस होती. हा अपघात होताच प्रवासी आक्रमक झाले. बस चालकाला मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. मात्र प्रवासासाठी निघालेल्या एका प्रवाशाला थेट मृत्यूला सामोरं जावं लागल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काही तांत्रिक अडचण आल्यानंतर हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. या बसने 3 प्रवाशांना चिरडले. यात अंजली थट्टीकोंडा ही महिला प्रवासी जागीच मृत्युमुखी पडली आहे. ही भाविक महिला आंध्र प्रदेश येथील असल्याची माहिती मिळत आहे. इतर 2 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बस चालक उमेश भाबड याला मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. अधिकचा तपास नाशिक पोलीस करीत आहे.